विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. पवारांसोबतची बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दौऱ्याला महत्त्व. अमित शहांसह एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता. केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार, सूत्रांची माहिती. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल, सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्षात अडचणी निर्माण करतायत. जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा. तर स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमामधून समजल्याचा पत्रामधून दावा. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये विलीन होता येणार नाही, हा मुद्दा पत्रामध्ये उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थ खात्यावर दावा कायम. पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षामधूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसीला पक्ष उत्तर देणार. सच्चिदानंद यांच्यावरील कारवाईबाबत कोअर कमिटी निर्णय घेणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राम मंदिर दान चोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा पठण. जो राम का नहीं हुआ वो किसी काम का नहीं, हे आता उद्धव ठाकरे यांना समजलं. ठाकरेंना उशिरानं सुचलेलं शहाणपण. ठाकरे सेनेच्या रामरक्षा आंदोलनावर एकनाथ शिंदे यांची टीका. हे राजीनामा देणार नाही, ट्रस्ट सोबत उभं राहण्याची हीच खरी वेळ. श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्येचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराजांकडनं भूमिका स्पष्ट. कोणत्याही कारणाने दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी डीबीटीसीच्या माध्यमातून देणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. प्रशांत महासागरातील अल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेने. परिणामी राज्यात मान्सून निष्क्रिय. बळीराजा चिंतेत. 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असा अंदाज. स्कूल बस आणि मॅनहॉल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही. निष्पाप जीवाची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर विद्युत तावडे यांचा संतप्त सवाल. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित व्यक्ती एटीएसच्या रडारवर. पुणे, सोलापूर, रत्नागिरीमध्ये छापे. जवळपास 150 तरुणांची चौकशी. 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.